तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक लॉ पाहिला आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघितला. आता तोच मॉडर्न पिरियॉडिक टेबल मी तुम्हाला इथे एक्झाम हे डायग्राम बघून एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या हुब्या ज्या लाईन्स आहेत त्या किती आहेत? 18. बरोबर. तर आडव्या ज्या आहेत त्या 1 to 7 आहेत. हॉरिझॉन्टल ज्या आहेत त्या 1 to 7 आहेत. आणि ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्यांना पिरियड्स असं म्हणतात. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे पिरियड्स आहेत. ज्या आडव्या लाईन आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात. आणि ज्या उभ्या आहेत वर्टिकल लाईन्स त्यांना ग्रुप्स असं म्हणतात. ठीक आहे. ग्रुप्स 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 इन दिस वे. हाऊ मेनी आर किती लाईन्स आहेत ते तिथे? 18 ग्रुप्स आहेत आणि 7 पिरियड्स आहेत. ठीक आहे. तर ह्या अशा उभ्या ओळी आणि आडव्या ओळी यांच्या मिळून काय तयार झाले? तिथे बॉक्स तयार झालेले आहेत. आणि ह्या प्रत्येक बॉक्समध्ये एक एक एलिमेंट प्लेस केलेला आहे. त्याच्यानंतर इथे जो तुम्हाला नंबर दिसतोय 1 देन 2 3 4 इथे हा जो 2 फक्त बॉक्स दिलेला आहे पण तिथे एलिमेंट फाइंड आउट झालं नव्हतं त्यावेळेस. कोणता एलिमेंट तिथे ठेवणार हेच तेव्हा त्याचा शोध लागलेला नव्हता. आणि हे जे नंबर्स दिसत आहेत 1 3 4 हे आहेत अणुअंक. अणुअंकानुसार त्यांची मांडणी केलेली आहे. प्रत्येक चौकटीमध्ये एक एक नंबर वाढत जातो आहे. अणुअंक एक एक नंबरनी वाढत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली 2 सिरीज आपल्याला दिसतात ज्याला लॅक्टिनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. आणि याच्यामध्ये हे जे 4 ब्लॉक्समध्ये हे डिवाईड केलेले आहेत एलिमेंट्स. एस ब्लॉक ज्याच्यामध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 येतात. त्यानंतर ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंत डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि मराठीमध्ये त्यांना संक्रमक मूलद्रव्य असं म्हटलं जातं जे डी ब्लॉकमध्ये येतात. आणि पी ब्लॉकमध्ये 13 पासून 18 पर्यंतचे जे ग्रुप आहेत त्यांना पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. आणि हे जे 2 सिरीज आहेत यांना एफ ब्लॉक म्हणजे लॅक्टिनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज ज्या आहेत यांना एफ ब्लॉकमध्ये क्लासिफाईड केलं आहे. ओके. पुन्हा याच्यामध्ये एक झिगझॅग लाईन दिसते आहे. ठीक आहे. तर हे झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला सर्व मेटल्स असतात आणि राईट साईडला नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. आणि कॉर्नरला जे आहेत ते मेटलॉइड्स दर्शवलेले आहेत जे रंगानुसार तुम्हाला समजलं. तर हा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके. आता लास्ट आपण टॉपिकमध्ये जे बघितलं होतं की ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स म्हणजे काय? तर हुब्या ज्या ओळी ज्याला मराठीमध्ये गण असं म्हटलं जातं. तर ग्रुप्सनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं? तर ग्रुप्समध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं एलिमेंट्स बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम्स बिलॉंग्स टू ग्रुप सेकंड दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. म्हणजे इथे तुम्हाला जे दाखवलं आहे ग्रुप 2 दिस वन याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम. तर याची आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सांगितले त्यांनी? 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आउटर मोस्ट शेल ज्याला व्हॅलेन्स शेल असं म्हणतात. म्हणजे ॲटमच्या बाजूला ज्या इलेक्ट्रॉन्सच्या सेल असतात त्याची फर्स्ट शेल असते त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स असतात. सेकंड शेल्समध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यानंतर थर्ड शेल्समध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स असतात. इन दिस वे ते डिवाईड केलेले असतात इलेक्ट्रॉन्स. तर ग्रुप 2 मधले सगळे जे एलिमेंट्स आहेत यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर सिमिलरली देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एलिमेंट्स सच एज फ्लोरीन अँड क्लोरीन. म्हणजे हा जो 17 नंबरचा ग्रुप आहे सी हियर यांच्या प्रत्येक शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे गण म्हणजे ग्रुपवरून आपल्याला काय आपण बघतो की हे जे ग्रुप्स आहेत ग्रुप्समध्ये जे एलिमेंट्स त्यांनी टाकलेले आहेत त्या एलिमेंट्सचे आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते ग्रुपनुसार आपण जर बघितलं तर. आणि इथे आता आपण बघूया पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड्स म्हणजे आडव्या ओळी. याच्यामध्ये काय फरक असतो? आडव्या ओळींमधल्या जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे ते आपण इथे पाहूया. You will find that the number of the valence electrons is different in these elements. आता याच्यामध्ये काय असतं? जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत
म्हणजे आपण ग्रुपमध्ये बघितलं, म्हणजे उभ्या ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, तर आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स यांची संख्या सारखी असते, पण पिरियड्समध्ये ती संख्या सारखी नसते. हां, द नंबर ऑफ द शेल इज सेम, म्हणजे शेल्सची जी संख्या आहे, आपण सेकंड नंबरचा जो पिरियड आहे तो बघूया. याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. अंडरस्टँड. याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये फक्त 2-2 शेल्स आहेत, कुठेही इलेक्ट्रॉनची शेल वाढली नाही. आणि पहिल्या इलेक्ट्रॉनची जी फर्स्ट शेल आहे त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि सेकंड शेल म्हणजेच आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे. इथे फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, सेकंड शेल म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक याच्यात आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन्स हा काय झाला आहे, वाढला आहे. पण इलेक्ट्रॉन्सची जी शेल्सची संख्या आहे ती 2च आहे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही आहे. ग्रुप्समध्ये काय होतं, तर ही संख्या जी आहे शेल्सची ही वाढत जाते, पण आउटर मोस्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे सारखेच राहतात. फक्त इलेक्ट्रॉन्सचे जे कवच आहे यांची संख्या वाढत जाते. तर हा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा. ग्रुप्समध्ये शेल सेम असतात, फक्त इलेक्ट्रॉन्सची आउटर मोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढत जाते. जर आपण थर्ड पिरियडमध्ये बघितलं, यांच्यामध्ये सुद्धा सगळ्या याच्यात 3-3 शेल्स आहेत, पण आउटर मोस्ट शेलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इन दिस वे, अशा प्रकारे त्यांच्यामधले इलेक्ट्रॉन्स हे काय झालेत, वाढत गेलेत. जर आपण ऑर्गॉन आणि फोर्थ पिरियडमधला पोटॅशियम जर बघितला, तर ऑर्गॉनमध्ये फर्स्ट शेल जी आहे तिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. आणि ज्यावेळेस पिरियड चेंज होतो, फोर्थ पिरियडमध्ये जेव्हा पोटॅशियम येतो तेव्हा तिथे 4 शेल्स तयार झाले आहेत, म्हणजे त्यांनी लगेच चौथ्या शेलमध्ये दुसऱ्या इलेक्ट्रॉन्सला शिफ्ट केलं आहे. कॅल्शियमला सुद्धा चौथ्या पिरियडमध्ये असल्यामुळे किती शेल्स आहेत, तिथे 4 शेल्स आहेत, म्हणून त्यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं झालं आहे, 2-8-8-2 कळते. तर दिस इज पोटॅशियम. फर्स्ट शेल, सेकंड शेल. फर्स्ट शेलमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन्स, 2. सेकंड शेलमध्ये 8. थर्ड शेलमध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि लास्ट दॅट इज द आउटर मोस्ट शेल, त्याला व्हॅलन्स शेल म्हणतात, मराठीमध्ये त्याला संयुजा म्हणतात. तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 1. अंडरस्टँड. तर जे आपण ग्रुप आणि पिरियडमध्ये एलिमेंट्सचा काय काय फरक असतात ते आपण इथे पाहिलं आहे. You will find that the number of the valence electrons म्हणजे outer most shell मधले electrons, that is called valence electrons, त्यांना valence electrons म्हणतात, is different in these elements. However, the number of the shells is the same. शेल्सचे नंबर सेम आहे, बट यू विल also find that while going from left to right within the period, atomic number increase by 1 at a time and number of valence electron also increase by 1 at a time. आपण इथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की इथे ॲटॉमिक नंबर एकनी वाढत जातो. 19, 20, 21 हे जे दाखवलेत हे काय आहेत, ॲटॉमिक नंबर्स आहेत. आणि जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढतो आहे तसं तसं त्यांचा एक इलेक्ट्रॉनसुद्धा काय होतो, वाढत जात आहे. समजलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हेही झाला आपला मुद्दा. आता we can say that the elements with the same number of the shells occupied by electrons belong to the same period. 1 minute. We can say that the elements with the same number of shells occupied by electrons belong to same period. सेम पिरियड म्हणजे आडव्या ज्या लाईन्स आहेत त्या या सेम पिरियडमधले जे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्यामधल्या ज्या शेल्स आहेत त्या सेम असतात, बरोबर. याच्यात पण 3 शेल्स आहेत, याच्यातही 3 शेल्स आहेत, याच्यातही, म्हणजे याच्यामध्ये शेल्सची जी संख्या असते ही सारखी असते. पिरियड, आडव्या ओळी ज्यांना पिरियड्स म्हटलं जातं, ठीक आहे. We can say that the elements with the same number of the shells occupied by electrons belong to same period.
म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की ज्यांच्या शेल्स सारख्या आहेत त्या एकाच पिरियडमधले एलिमेंट्स आहेत, एकाच आडव्या ओळी लाईनीत, ज्याला आवर्त असं म्हणतात, आडव्या ओळी, ज्याला इंग्लिशमध्ये पिरियड म्हणतो, मराठीमध्ये आवर्त म्हणतो, बरोबर. तर ज्यांचे शेल्स समान आहेत ते एलिमेंट्स सारख्याच पिरियड्समधले आहेत असं आपण म्हणू शकतो. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन हॅव इलेक्ट्रॉन्स इन द टू शेल्स. आता शेल्सची पण नावं आहेत KLMN. द फर्स्ट शेल इज कॉल्ड K, सेकंड इज L, थर्ड इज M. ठीक आहे. तर यांच्यामध्ये किती शेल्स दाखवले आहेत त्यांनी? 2 शेल्स असतात. कोणते? लिथियम, बेरिलियम, याच्यात किती शेल्स आहे? 1 आणि 2, 2 शेल्स आहेत. ती फर्स्ट शेल आहे जिला आपण K म्हणतो. सेकंड ही जी शेल आहे हिला K म्हणतो. हा K वेगळा, हा K पोटॅशियमचा आहे. पण जी शेल आहे फर्स्ट, जसं इथे पण फर्स्ट शेल आहे हिला K, नंतर L, थर्ड शेलला M अशी नावं दिलेली आहेत. नंतर द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, S for sulfur, क्लोरीन, ऑर्गॉन हॅव इलेक्ट्रॉन्स इन द 3 शेल्स. त्यांच्यामध्ये किती शेल्स आहेत? 3 शेल्स आहेत. कोणत्या कोणत्या? K, L and M. So write down the electronic configuration of these elements and confirm. In the modern periodic table, electrons are filled in the same shell while going along a period from left to right. तर जो आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघितला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन सेम शेल वाईल गोईंग अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड ॲट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड न्यू इलेक्ट्रॉन शेल स्टार्ट्स फिलिंग अप. म्हणजे एकाच पिरियड्समधले जे एलिमेंट्स असतात त्यांना सेम शेल असतात, पण जसा शेल चेंज होतो, पिरियड्स चेंज होतो, तशी एक शेल त्याच्यामध्ये आणखी वाढते, ॲड होते, बरोबर. जसे इथे फक्त 2 शेल होत्या, नेक्स्ट पिरियडमध्ये, थर्ड पिरियडमध्ये 3 शेल झाल्या, त्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये 4 शेल झाल्यात. So in modern periodic table, electrons are filled in the same shell while going along a period from left to right, and at the beginning of the next period a new electron shell starts filling up. म्हणजे एक नवीन इलेक्ट्रॉन शेल तयार त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये स्टार्ट्स होते इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचं. The number of the elements in the first 3 period is determined by the electron capacity of the shells and the law of electron octet. आता कोणत्या कोणत्या शेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये किती किती इलेक्ट्रॉन्स असतात? तर जी फर्स्ट शेल असते त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स असतात मॅक्सिमम. त्याच्यात नंतर Lमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात, Mमध्ये 18 असतात आणि Nमध्ये 32 असतात. As per the electron holding capacity of the shells, 2 elements are present in the first period and 8 elements in the second period. म्हणजे जी पहिला आवर्त आहे कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे शेल्सची जी कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रॉन्स होल्ड करण्याची, ती पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्य आहे आणि दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्य. पहिल्या आवर्तामध्ये आपण बघूया किती मूलद्रव्य आहेत इथे. फर्स्ट आवर्त म्हणजे काय? पिरियड्स, याच्यामध्ये एकच आणि हा एक असे 2 मूलद्रव्य आहेत. सेकंडमध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. थर्डमध्ये सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 एलिमेंट्स आहेत. So as per the electron holding capacity of the shells, 2 elements are present in first period and 8 elements in the second period. Third period also contain only 8 elements due to the law of electron octet. There are few more factors which control the filling of electron in subsequent period which will consider in the next standard. म्हणजे याचा पुढचा जो अभ्यास आहे अजून तो तुम्ही पुढच्या इयत्तेमध्ये शिकणार आहात. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट. केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तर मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता. केमिकल रिॲक्टिव्हिटी, अभिक्रियाशीलता.
The chemical reactivity of an element is determined by the number of the valence electrons in it. म्हणजे मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियता ही कशावर डिपेंड आहे, तर त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन्स, शेवटचं जो शेल आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत आणि द नंबर ऑफ शेल्स अँड द शेल नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल. याच्यावरती डिपेंड आहेत. तर शेल्सचे नंबर्स किती आहेत आणि सर्वात जी शेवटची शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे याच्यावरती एलिमेंट्सची रिॲक्टिव्हिटी डिपेंड असते. द इन्फॉर्मेशन ऑन दिस पॉईंट इज ऑप्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. आणि पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट कोणत्या स्थानावर आहे त्या स्थानावरून त्या एलिमेंट्समध्ये व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हे आपल्याला समजतं. अँड दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल हॅज प्रूव्ह यूजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या टेबलमध्ये जाऊन एखादे एलिमेंट्स फाइंड आउट करतो त्याच्यावर आपल्याला ॲटॉमिक नंबर मिळतो. ॲटॉमिक नंबरवरून तो किती शेल्स त्याच्या आहेत, इलेक्ट्रॉनिक शेल्स ते समजतं. त्याच्यानंतर आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हेही समजतं. आणि म्हणून सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास व्यवस्थितरित्या झाल्यामुळे याला सर्वथा मान्यता मिळाली. मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज यूजफुल फॉर 1 minute. The modern periodic table has proved useful for study of elements. Okay.